आणि या गावाचे अध्यक्ष श्रीमान भोजने काका आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं भजनाला येतो आहोत. तर हिची एक परंपरा आहे या गावामध्ये, ते आम्हाला काका समजून सांगत. त्यांना मी विनंती करतो का तुम्ही समजून सांगा. काका टोपी का लागतो डोक्यात टोपी घाला. टोपी पंधरा मांडा आहे. तर हे कोण्या निमित्तानं तुमच्या गावात 15 मांडा बोलावता ते आम्हाला सांगा थोडं. चराचरात वास करणारी श्री समर्थ अवधूत बाबांची अदृश्य शक्ती हे आमचं चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा हे गाव. या गावाला फार मोठी परंपरा आहे. जवळपास या ठिकाणी श्री दत्त जयंती वार्षिक यात्रा, श्री समर्थ सुंदाजी महाराज स्मृती महोत्सव 300 वर्षापासूनचा याला काळ आहे. त्या दृष्टीने श्री समर्थ पुंजाजी महाराजांना इथल्या कोणत्याही व्यक्तींनी बघितलेलं नाही. आमचे पूर्वज आजोबा या ठिकाणी त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे या गावचा श्री समर्थ पुंजाजी महाराजांचा महोत्सव चालू आहे आणि ही फार मोठी परंपरा आहे. हा उत्सव वर्गणी रूपाने केला जातो आणि बेलोरा गावातील सर्वच मंडळी या कार्यक्रमाला हातभार लावतात. संस्थेची प्रगती फार मोठी आहे आणि ती सर्वांच्या वर्गणीवर अवलंबून आहे. या दृष्टीनं हा महोत्सव या ठिकाणी पार पडतो. त्याचप्रमाणे आम्ही हा जो बेलोरा कसबा गाव आमचं आहे ते मुळशी तालुक्यामध्ये होतो आणि सन 1987 पासून ते चांदूर बाजार तालुक्यात आलेलं आहे. गाव सुशिक्षित आहे. सर्व समाजातील लोक आनंदाने राहतात आणि सर्वांचे मी गावातील नागरिकांचे आभार मानतो. या दृष्टीने अनेक दिवसाची परंपरा, त्या दृष्टीने सर्व भजन मंडळी, सर्व सांप्रदायिक मंडळी या ठिकाणी अमूल्य सेवा देतात आणि म्हणूनच हा उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पडतो. आता संस्थेची चांगली प्रगती आहे. गाव सुशिक्षित आहे आणि सर्व प्रत्येक ठिकाणी जर बघितलं या गावामध्ये तर जवळ 3 घराणी किंवा 4 घराणी या ठिकाणी सर्व नोकरीची मंडळी आहे. खूप गुण्यागोविंदाने राहतात आणि तुम्ही पण आमच्या विनंतीला मान देऊन यवतमाळ जिल्ह्यामधून या गावाला आले. मी श्री समर्थ पुंजाजी महाराज संस्थांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. सर्व गावाचे आभार मानतो आणि अशा दृष्टीने आपण आमच्या इथे यावं, हा उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पाडावा आणि परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचे मलबार दादा त्यांचे सर्व कुटुंबीय आपला खूप आदर सत्कार करतात, तेव्हा त्यांचा मी ऋणी आहे. श्री समर्थ पुंजाजी बाबांची चरणी मी माझी ही जी मुलाखत आपण घेतली ती अर्पण करतो आणि पुनश्च आपला आभार मानतो. जय हिंद, जय विदर्भ. हिची परंपरा आहे आणि आम्ही या भाऊच्या घरी, तुमचं काय म्हटलं, मलवाड, राजीभाऊ मलवाड यांच्या घरी आम्ही बसतो आणि आमची खूप व्यवस्था करतात आणि गावाची फारच एकजूट आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण इथं असं नेहमी यावं असं वाटते आणि दरवर्षी तुम्ही जर बोलावलं तर आम्ही नेहमीसाठी येत राहून या गावामध्ये. बस एवढंच बोला. स्वागत आहे आपलं आमच्या गावात. धन्यवाद. ठीक आहे.